नमस्कार, स्वागत आहे आपलं पुणे परिसरमध्ये। आज आपण भेटणार आहोत श्रीनाथ मस्कोबा कारखान्याचे चेअरमन आदरणीय पांडुरंगजी राऊत साहेब यांना, ज्यांनी श्रीनाथ मस्कोबा कारखान्याच्या निर्मितीपासून चेअरमन पद सांभाळलेलं आहे। शेतकऱ्यांना चांगले दर दिलेले आहेत। शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी आरोग्य मेळावे, शिबिर आयोजित करून शेतकऱ्यांचा विश्वास कारखान्याप्रती संपादन करण्याचा प्रयत्न आहे। आज त्यांच्याशी आपण बातचीत करून जाणून घेऊया या कारखान्याविषयी सविस्तर माहिती। चेअरमन साहेब नमस्ते। नमस्ते। आपण 2004 साली कारखान्याची निर्मिती केली, तेव्हापासून कारखान्यामध्ये नवीन नवीन काय बदल करण्यात आले? प्रथमतः दिवाळीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा। जरी गेले 7-8 महिने आपण कोरोना हा महाभयंकर आजार आहे, त्यातून आपण सगळे अतिशय सगळे सुखरूप आहोत। विशेषतः आपले सगळं भारतातील सर्वसामान्य माणूस याचा जर विचार केला तर जगाच्या मानाने अतिशय सुरक्षित आणि व्यवस्थित आहे। त्याबद्दल खरं म्हणजे परमेश्वराचं ते आभार मानलं पाहिजे। आता आपला विषय आहे की साखर कारखाना। सुरुवातीला आम्ही 1000 TCDचा कारखाना उभा करावा या कल्पनेतून आम्ही पुढे चाललो होतो। 1000 TCD कारखाना चालू करायचा असल्यानंतर आर्थिक पाठबळ सगळ्यात महत्वाचं असतं। आर्थिक पाठबळ जे आहे ते आमचे अनेक मित्रमंडळी की ज्यांच्या माध्यमातून 2 पैसे उभे कसे राहतील तो प्रयत्न केला। याच्यामध्ये अनेक आम्हाला जे सहकार्य लाभलेले आहेत, वेगवेगळे क्षेत्रातले, बांधकाम क्षेत्रातले असतील, व्यावसायिक क्षेत्रातले असतील, अशी जे अनेक आमची सहकारी मित्रमंडळी भेटली। त्यामध्ये विशेषतः विकासजी रासकर, बबनराव गायकवाड, आमचे दिनकर नाना शिंदे, आमचे कदम अण्णा पाटील, अशी अनेक मंडळी, तसे पुण्यातील मंडळी, विक्रापूर तळेगाव वर्गाची मंडळी, ह्या सर्वांनी उभं करण्यासाठी मला जे सहकार्य केलं, असे 30 ते 35 लोकांचा आम्ही एक समिती स्थापन केली। म्हणा एक आपण एक समिती स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून इक्विटी उभ्या करायचा आम्ही प्रयत्न केला। इक्विटी उभं करत असताना नंतर हा बँकेशी संबंधित होतो। बँकेला इक्विटी दाखवल्याशिवाय बँका पैसे देत नाही। तेव्हा मी जनसेवा बँकेमध्ये गेलो, 15 वर्ष डायरेक्टर होतो, अध्यक्षही होतो। आणि अध्यक्षीच्या काळामध्ये अनेक साखर कारखाना जाण्याचा मला योग आला। माझा छोटासा इलेक्ट्रिक मोटर रेवणीचा वर्कशॉप असल्यामुळं साखर कारखान्याची मी रेवणीची वगैरे काम करत होतो। त्यामुळे साखर कारखान्याचा तसा मला थोडासा जाण्या येण्याचा अनुभव होता। आणि त्यावेळेला मग बँकेत असताना अनेक साखर कारखान्यांचे कर्ज दिलं गेलं। विशेषतः ते म्हणजे गडकरी साहेब असतील, मुंडे साहेब असतील, यांचं सहकार्य, त्यांचं सहकार्य आम्हाला मिळालं। आणि मग बँकेच्या माध्यमातून आमचे विजयराव कुलकर्णी असतील, वसंतराव देवधर असतील, टेक्निकल याच्यामध्ये वसंतराव आपले यार पाटील असू द्या, बोबडे साहेब असू द्या, आमचे CEO रासकर साहेब, अशा अनेक मंडळींनी त्यावेळेला आम्ही एकत्र येऊन 1000 TCDचा जो कारखाना उभा केला, तो दरवर्षी थोडा थोडा मी तो एक्सपेन्शन करत गेलो। आम्ही एकदम कोणतीही गोष्ट केली नाही, काटकसर करून त्याच्यामध्ये वाढ कशी होईल तसा आपण विचार केला। शेतकऱ्याचा प्रपंच असतो, दरवर्षी शेतकरी पापार घेतो, एक दिवस एक वर्षी नांगर घेतो, एक वर्षी बैलगाडी घेतो, तसा आम्ही 1000चा कारखाना 2000 पण नेला, 2000चा 3000 पण नेला, 3-3.5चा कारखाना झाल्यानंतर मग मी
डिस्टलरी क्षेत्राकडे गेलो. डिस्टलरी पैकी आम्ही 35,000ची डिस्टलरी तयार केली. त्याचबरोबर कोजनकडे गेलो. कोजन 10 मेगावॉटचं टर्बाईन कोजनकडे गेलो. आणि असं गेल्या 15 वर्षामध्ये स्टेप बाय स्टेप हळूहळू आपल्या जमल तसं कोणतंही ओव्हर ट्रेडिंग न करता शेतकऱ्यांना वेळच्या वेळेला पेमेंट देऊन सप्लायरला पेमेंट देऊन त्यांचा विश्वास संपर्क करून आणि विशेषतः आमच्या कामगारांचा एकही असा पगार कधीच पगार थकला असं झालेलं नाही. गेल्या 15 वर्षामध्ये आमच्या कामगारांचा मी 30 तारखेच्या आत कोणत्या परिस्थितीत पगार दिलेला आहे. 2 महिन्याचा 3 महिन्याचा पगार थकला असं आमच्याकडे कधी घडलेलं नाही. आणि आपण अतिशय कठीण प्रसंगातून सगळ्या सहकारी बांधवांच्या प्रयत्नातून आपण कारखान्याची निर्मिती केली. याबद्दल सर्व परिसराला कौतुक आहे. आपण कारखाना प्रशासनात काही कठोर निर्णय घेताना चेअरमन प्रशासनाबाबतीत असेल किंवा सभासदांच्या बाबतीत असेल या संदर्भात काही आपल्याला काय आव्हान म्हणजे आपल्या समोर उभं राहतं? नाही, कसे प्रशासन आणि मॅनेजमेंट हीच एका गाडीची 2 चाकं असतात. त्यामुळे ती दोन्ही चाकं व्यवस्थित चालली तर ती इंडस्ट्री, ती शुगर इंडस्ट्री किंवा ते व्यवसाय चांगला करतो. बरोबर. आता याच्यामध्ये काय प्रशासनाने जे काही चुका झाल्या असतील त्यावर त्यांना त्याची समज बी द्यावी लागते. पण मित्रत्वाच्या नात्याने त्यांच्या बरोबर राहून त्यांचं मनही जिंकावं लागतं. शेवटी हे सगळे अधिकारी वर्ग असतात आणि अधिकारी वर्गांची मी तरी वैयक्तिक कुटुंब असल्यासारखं माझे कुटुंब म्हणून मी त्यांचा विचार करतो आणि त्यातलाच मेंबर आहे. मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला असल्यामुळं मला काय फार तसं जमिनीवर माझे पाय नाही, जमिनीवरतीच पाय आहे. त्यामुळे मला आमचे सगळे अधिकारी ते फ्रेंडशिप सारखे मित्रत्व सारखे म्हणून त्यांच्यावर मी काम करतो. आणि सध्या एखादा चुकला तर त्याला आम्ही समज देतो, त्याला समजून सांगतो आणि जर परत चुकलं तर मग त्याला शिक्षाही करतो. आपण एवढं मोठं युनिट या ठिकाणी उभा केलेलं आहे, एक फॅक्टरी उभी आहे. या ठिकाणी प्रदूषणाबाबत काही सामाजिक संघटनाकडून काही त्रास होतो का? नाही, अजिबात तसा त्रास नाही. प्रदूषणचा विषय नाही. कसं माहिती आहे का, 2 गोष्टी आहेत. कोणी शेतकरी असू द्या किंवा आजूबाजूचा कोणी जरी असेल तर त्याचं नुकसान होऊ नये तर आपण काळजी घ्यायलाच पाहिजे. आणि त्याच्या संदर्भामध्ये आमच्याकडे जे स्पेंडोज असू द्या किंवा बगॅज असू द्या तो पुढे जर जाणार नाही याची आम्ही दक्षता घेतो. आमचा परिसर तसा मोठा आहे त्यामुळे आम्ही त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावतो. त्यामुळे तशा फारशा कोणाच्या तक्रारी आमच्याकडे नाही येत. सगळी व्यवस्था केल्यामुळे कोणी व्यवस्था कोणी करत नाही. कारखाना सभासद आणि कारखान्यातील कर्मचारी यांच्यासाठी भविष्यात आपण काय उपक्रम राबवणार आहे? याच्यातले 2 भाग आहेत. कर्मचारी हे पूर्णपणे कारखान्यावरती अवलंबून असतात. त्यांचं संपूर्ण जीवनमान त्यांचं सगळं तिच्यावरती अवलंबून असतं. त्याच्यामध्ये मग त्यांच्याकरता मेडिक्लेम असू द्या, त्यांची राहण्याची व्यवस्था असू द्या, सगळं स्वच्छ पाण्याची व्यवस्था असू द्या, तो त्यांच्या आरोग्याची व्यवस्था असू द्या आणि त्यांना वेळोवेळी पगार देणं असू द्या, ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आम्ही आवर्जून करत असतो. पुढं भविष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आता नवीन आपण डेव्हलप जसे होतील त्याच्या दृष्टीने काय काय ज्या योजना येत असतील त्या योजनाचं नक्की त्यांना आम्ही काही योजना सरकारी योजना काय तर त्याचा लाभ देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. सभासदांच्या बाबतीत आम्ही त्याचा वेळ देऊ शकतो, त्यांना साखर देतो आणि विशेषतः सभासदांना आम्ही डिव्हिडंड सुद्धा देतो. डिव्हिडंड देणं हे आमचा कारखाना म्हणजे खाजगी साखर कारखान्यामध्ये पहिला साखर कारखाना असावा. कारखान्यांना स्वायत्ता देण्यात यावी अशी मागणी होत आहे. म्हणजे CRP, CAP किंवा कच्चा माल आणि पक्का माल ठरवण्याचं जर कारखान्याला अधिकार दिले कारखान्याला तर काय परिस्थिती राहील? म्हणजे जी अपेक्षा आहेत लोकांची की एवढा एवढा बाजारभाव द्यावा, आपण म्हणतो साखर आयात केली कारखान्याची, साखरची दर आमच्या हातात नाही, तर हे जर आपल्याला ठरवायचे अधिकार दिले
तर आपण शेतकरी सर्वसाधारण कसं खुश ठेवावं? आणि त्याच्यामध्ये जास्त उत्पन्न वाढल्यानंतर कोणी जर कसं मार्केटमध्ये आपण नेहमी पाहतो का भाजीपाल्याचा विचार करा, टॅमॅटो भरपूर आला तर आपल्याला टॅमॅटो रस्त्यावर फेकून द्यावं. तसंच हा प्रकार आहे. समजा पाऊस चांगला झाला, ऊसाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढलं, ऊस जर आला आणि साखर जर मिळून, आता अशी परिस्थिती की साखरेला गिराईक नाहीये, साखर विकली जात नाही. बरं, एक तर सरकारने खूप चांगले निर्णय घेतलेले. एक तर मिनिमम प्राइस 3100 रुपये ठेवलेली, तो प्लस पॉईंट आहे. दुसरी गोष्ट इथेनॉलला त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलेले. आणि गव्हर्नमेंटचं धोरणच असं आहे की इथून पुढे इथेनॉल तुम्ही मोठ्या प्रमाणात करा, आम्ही पाहिजे तेवढा घेऊ. इथेनॉलचा प्रोजेक्ट टाकण्याकरता 6% कर्ज सुद्धा गव्हर्नमेंट द्यायला तयार आहे. असे मोठे मोठे प्रोजेक्ट टाका की जेणेकरून ज्याच्याकडून 25-30% जी साखर आपल्याकडे एक्सेस तयार होते रिक्वायरमेंट पेक्षा, तर ती साखर इथेनॉलमध्ये आपण ती कन्व्हर्ट व्हायला पाहिजे. ती कन्व्हर्ट झाली की तो मार्केटचा जो रेशो आहे तो बरोबर साधला गेला तर मला वाटत नाही की शेतकऱ्यांचं कुठेही नुकसान होईल असं वाटत नाही. मुद्दा राहिला स्वायत्तचा. तर स्वायत्त देणं आणि हे घेणं हे सरकारचं काम आहे. तो विषय साखर संघाकडूनही मागणी होती, आपल्याकडून म्हणजे विविध चेअरमनकडून मागणी होती. तर ठीक आहे, याचा मध्यस्थी होऊन सरकारच्या मनात आलं तर होऊ शकतं ते. आता एक शेवटचा प्रश्न आहे, येणाऱ्या काळामध्ये कारखानदारीचं भविष्य काय असेल? खूप चांगलं आहे, अतिशय चांगले. चिकननी जिद्दीने साखर कारखाने चालवले तर शेतकऱ्याला चांगला न्याय देता येईल आणि इंडस्ट्रीज राहून त्या परिसरामध्ये डेव्हलपमेंट फार मोठ्या प्रमाणात होईल. आपण आता साधं सोपं उदाहरण घेऊयात की या ठिकाणी जेव्हा साखर कारखाना 15 वर्ष झाले त्यावेळेला राहुगाव बघा आणि परिसर बघा आणि आजचं राहुगाव बघा आणि परिसर बघा. लोकांच्या राहणीमान दोन पैसे मिळाल्यानंतर मी ज्यावेळेला सुरुवातीला साखर कारखाना सुरू करायला म्हणा 2004 जेव्हा मी करत होतो त्यावेळेला लोकांची घरं आणि आता प्रत्येक घरात प्रत्येकाचं राहणीमान आणि तरुण पिढी जी आहे, तरुण पिढी अतिशय उत्तम शेती करतात, जास्तीत जास्त ऊस काढतात. बरं, सरकारने FRP चा रेट चांगला दिला असल्यामुळे ऊसा काढण्याचं प्रमाणही शेतकऱ्यांचं खूप चांगलं आहे. इथून पुढे जमिनी वाढणार नाही, तुम्हाला आहे जमिनीमध्ये पीक वाढवावं लागेल. आणि त्या दृष्टीने जे अण्णांचा तरुण वर्ग आहे तो अतिशय उत्तम शेती पद्धत, वेळेवरती खतं टाकतात, वेळेवरती कामं करतात. आणि आम्हाला एक DST म्हणून डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी एक संस्था आहे, ती आम्हाला चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला मार्गदर्शन करतात की टनेज कसे वाढेल, आंतरपीक कसे घ्यावं लागेल, आंतरपिकाच्या माध्यमातून तुम्हाला 2 पैसे कसे मिळतील, असे अनेक उपक्रम ते स्वतः राबवतात आणि त्यांचा आम्हाला सहकार्य मिळतं. असे अनेक उपक्रम शेतकरी घेण्याकरता निश्चितपणे आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो. तर हे होते श्रीनाथ मस्कुबा कारखान्याचे चेअरमन आदरणीय राऊत साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कारखान्याची यशोगाथा आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नमस्कार, धन्यवाद.